महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. 24 तासाच्या आतमध्ये प्रति हेक्टर 13,500 रुपये इथं पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती आज राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली आहे. कालच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, तर आज एक आनंदाची बातमी पुन्हा एक समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शासनाने एक अत्यंत मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तो म्हणजेच की पीक विम्याबाबत देखील आता निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच महिन्यांपासून होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही. बऱ्याच दिवसांपासून अफवा देखील सुटल्या की पीक विमा पुढच्या मुहूर्तावर येणार होता, गणपतीच्या मुहूर्तावर येणार होता, पण काही पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नाही. परंतु काल इथं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला. त्यानंतर बघा, या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीक विम्याबाबत एक अत्यंत मोठा निर्णय जारी करण्यात आलेला आहे. त्या निर्णयामध्ये काय म्हणाले आहे, देवेंद्र फडणवीस अशी अधिकृत तारीख आहे ज्या तारखेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे व कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर हा निधी मिळणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सर्व काही अगदी काहीच वेळामध्ये पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, काल जे काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण झालेला आहे, त्याचमध्ये या ठिकाणी पीक विम्याच्या बाबत अत्यंत मोठा निर्णय या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री साहेब हे ऑनलाईन प्रधानमंत्री साहेब यांच्याशी काल बैठक पडली. त्या बैठकीमध्ये अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते, आतुरतेने वाट बघत होते. यापूर्वी शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा या 5 किंवा 6,000 रुपये इतकेच त्यांना मिळाला, ज्यामुळे शेतकरी उर्वरित इथं राहिलेल्या रकमेची प्रतीक्षा करत होते. पण आता एक मोठा अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेला आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाची बैठक काल या ठिकाणी पार पडली. तुम्हाला सर्वात इथं बैठकीच्या नंतर काय निर्णय घडला हे तुम्हाला लगेच सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमच्या खात्यामध्ये जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की त्याच बैठकीमध्ये मोठा निर्णय जारी केला आहे. आता तो काही पीक विमा मंजूर झाला आहे, तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता की पीक विमा कधी मिळणार, कधी मिळणार, केव्हा मिळणार पीक विमा, सरकारने आतापर्यंत पीक विमा का बरं दिला नाही. तर सर्व आतुरता तुमची संपलेली आहे. शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. 2 वाजतापासून उद्या वितरण होणार आहे. परंतु ह्या पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार नाही. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये, काहीच इथं ठराविक जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या बैठकीमध्ये सांगितले की या बँकांच्या तर्फे या सर्व जे मेन जिल्हे असणार आहे, या जिल्ह्यांमध्येच हा पीक विमा मिळणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वाट पाहावं लागणार आहे. तर जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. बघा शेतकरी मित्रांनो, आज ही अत्यंत मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. शेतकरी बांधवांसाठी ही खूप मोठी बातमी, इथं दिलासादायक बातमी ठरणार आहे. कारण की 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्ही बघा, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आज 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. बघा, राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांचं काय, तर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये या आठवड्याच्या 2 ते 3 दिवसांनंतर पण त्या जिल्ह्यांमध्ये वितरण होण्याला सुरुवात होणार आहे. परंतु आज बघा, या यादीमध्ये ज्या जिल्ह्यांचा 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्याच जिल्ह्यांना 100% पीक विमा मिळणार आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कामे देखील करावं लागणार आहे. बघा, या ठिकाणी काम केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, कोणतं काम तुम्हाला करावं लागणार आहे, ज्या कामानुसार तुम्हाला पीक विमा 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर बघा, इथं त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ अर्जंट 2 कागदपत्रे जमा करायची आहे, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम पीक विम्याचे 100% लाभ इथं या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आजची ठरणार आहे. कारण की राज्य सरकार अलीकडचे 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला आहे. ही रक्कम अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना या मदतीचा भार मिळणार आहे. विशेष म्हणजे या मदतीचा भार म्हणजे बघा, या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच की पहिला टप्पा तुम्हाला मिळाला, तर दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा लवकरच जमा होणार आहे. बघा, 25% अग्रिम पीक विमा तुम्हाला मिळाला, परंतु 75% उर्वरित रक्कम ही तुमच्या खात्यावरती सर्व
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। तर हे 2 कागदपत्रे तुम्हाला लवकरात लवकर जमा करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला नुकसान भरपाई पीक विमा तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे। बघा हे काय नुकसान झाले होते, हवामान बदल, काही या ठिकाणी ओढा दुष्काळ, अशा पद्धतीने गारपीट, पाऊस, तर भरपूरशा माध्यमातून हे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। जे काही संकट आले होते त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने घेतलेला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरत आहे। आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। तर शेतकरी बांधवांनो, 75% पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरासरी प्रति हेक्टर 10,000 रुपये हेक्टरी असा मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे तुम्हाला मदत मिळणार आहे। ही महत्त्वाची अपडेट पहा शेतकरी मित्रांनो। पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले होते, म्हणजेच की बघा इथं 4 ते 5,000 रुपये तुम्हाला 6,000 रुपयेपर्यंत मिळाले। परंतु आज 10,000 रुपये तुम्हाला प्रति हेक्टर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही रक्कम तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे रक्कम तुम्हाला जमा होणार आहे। महाराष्ट्रामधील सर्व विभागांमध्ये नुकसान झालं, या नुकसानीची भरपाई तुम्हाला म्हणजेच की तुमचं नुकसानीचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। बघा प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा इथं लक्षांमध्ये घेऊन इथं निधीमध्ये वाटप करण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका। बघा इथं पहिला जिल्हा सांगण्यात आला नाशिक। नाशिकमध्ये बघा इथं काही दराने जसं की पिकांचं मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालं होतं, तर त्या विभागामध्ये शेतकऱ्याला विशेष मदत मिळणार आहे। त्यानंतराने बघा या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आणि अवकाळी पावसामुळे या ठिकाणी नुकसान झाले होते, तर त्या नुकसान भरपाईचा विमा म्हणजे दुसरा टप्पा 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 24 घंट्यामध्ये हे तात्काळ तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। नाशिकचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। नाशिक विभागामध्ये जसं की तुमच्या प्रमाणात इथे खेडेपाडे असतील, तर त्या खेड्यापाड्याचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा विभाग सांगण्यात आला तो म्हणजे पुणे विभाग। त्यानंतर बघा अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदतीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। बघा भागांमध्ये हे जसं की ऊस, बटाटा आणि तेलबिया आणि सोयाबीन पिके, त्यानंतर कापूस, उडीद, मूग, तर या सर्व पिकांचं इथं नुकसान झालं, तर या नुकसान भरपाई हे तुम्हाला मिळणार आहे। बघा सोलापूर जिल्ह्यांमध्ये देखील इथं पैसे मिळणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आता कोणत्या पिकाला किती किती रुपये मिळणार हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका मित्रांनो। या सर्व जिल्ह्यां कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार, अकोला, चंद्रपूर, नागपूर आणि अहिल्यानगर, त्यानंतर वर्धा, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये, नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, इथं बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कापूस, हरभरा, ज्वारी यांसारखे पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे, त्यांना देखील मदतीचा भार मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, इथं पगार वाटेला, शिराडा आणि जसं की कवडे, महाकाळ इथं तालुक्यातील गारपिटी पुढे हे जे काय नुकसान झालं होतं, तर त्याची भरपाई आता शेतकऱ्याला दुसरा टप्पा म्हणून मिळणार आहे। या विभागामधील बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला या विभागामध्ये देखील इथं तुमच्या खात्यामध्ये 24 तासामध्ये हे रक्कम जमा होणार आहे। परंतु पहा आता या विभागामधील जे काही शेतकरी होते, तर त्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा आता लवकरच येणार आहे। नुकसान भरपाई त्यांना देखील मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मराठवाड्यामधील देखील आता या विभागामध्ये रक्कम मिळणार आहे। म्हणजेच की बघा छत्रपती संभाजीनगर विभाग पहा, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे की औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा या मदतीचा भार मिळणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार। आता सविस्तर जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। तूर, मका, हरभरा या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। त्यानंतर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सविस्तर सांगतो। अमरावती विभाग, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर आणि त्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, तर या सर्व विभागामध्ये शासनाच्या माध्यमातून हे आदेश देण्यात आलेले आहे। बघा तुम्हाला हे काही रक्कम हक्काची निधी तुमच्या खात्यावरती वितरण होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जसं की अशा पद्धतीची माहिती होती, तर तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का, हे चेक करून काय घ्यायचं आहे। त्यानंतरच तुम्हाला हे पीक आणि तुम्ही महत्त्वाचं म्हणजे की ई पीक पाहणी केली असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर अशा पद्धतीची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।